तुम्ही कारल्याला या त्यानिमित्ताने आपल्या कुटुंबातल्याच मंडळींचा ओळख होईल की 50 वर्षापूर्वी हा आमचा भाऊ दत्तक गेला होता, तर 50 वर्षानंतर भेटलं तर शेवटी तो सख्खा भाऊच. तसं आता आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा ओळख घेऊन आपण सर्व एकच सूत्रातले आहोत. कराड याचा अर्थ काय, एक सूत्र येते आणि त्या सूत्रामध्ये आपण सर्व जन्म घेतलेले आहोत. तर सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन आपली संघटना, आपली ताकद आणि त्याबरोबर आपल्या ज्या परंपरा रूढी आहेत त्या सगळ्याच काहीतरी जुनाट झाल्यात म्हणून काढून टाकण्यासारख्या नाही आहेत. त्या सगळ्या वैज्ञानिक पायावरती होत्या आणि त्यांचा पुन्हा लाभ घ्यावा असं मला वाटतं. माझे मित्र सुरेशजी आज मला बरेच दिवसांनी भेटले, आनंद झाला. त्यांनी हिंदू धर्माच्या ट्रेडिशन्स परंपरेचं बरंच कार्य केलेलं आहे. ते सर्व मंडळी जे आहेत त्यांनी खूप यासाठी काम केलं आहे आणि मला त्याचा पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे आनंद झाला. 2 शब्द जास्त 2 मिनटं घेतली असली तर माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्हाला सर्वांना कारल्याला केव्हा तरी या म्हणून आमंत्रण आहे. यानंतर आदरणीय शेवडे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व खराडे बंधू बहिणी, आजच्या भाषणाला आरंभ करताना मला एक जरा वैशिष्ट्य जाणवलं की आयुष्यात एकही सभा अशी मी पाहिली नाही की ज्याला कोणी अध्यक्ष नाही. आजच्या सभेला अध्यक्ष नाही, कारण सगळे कराडे, कराड्यांना दुसरा अध्यक्ष चालत नाही. कराडा हा एक वेगळाच मामला आहे बरं का. मी खूप अभ्यास केला आणि 4 कराडे ब्राह्मण संमेलनात मी अध्यक्ष होतो. एका ब्राह्मण जनरल ब्राह्मण संमेलनात नागपूरला मी अध्यक्ष होतो. त्यामुळे ब्राह्मण ज्ञाती यांचा मी खूप बारकाईने अभ्यास केला आणि मला सर्वात जाणवलं कराडे काहीतरी वैशिष्ट्यपूर्णच जात. म्हणून त्या कराडे ब्राह्मण संमेलनाचा अध्यक्ष झालो मी होतो आणि मी त्या संमेलनाच्या ठिकाणी येत होतो. इथे काही मंडळी असतील त्यावेळेची उपस्थित, बरीच वर्ष झाली. लोकांची विस्मरण शक्ती भरपूर असते म्हणून अशा गोष्टी आम्ही पुन्हा सांगतो. तर त्या ठिकाणी मी गेलो, माझी गाडी मीच ड्राईव्ह करून जातो. समोर गाडी उभी केली, मी आलो आणि आता जिन्यानी वर जायचं होतं. एक वृद्धग्रस्त तिथे बसले होते. मला म्हणाले, तुम्ही शेवडे का? मी म्हटलं हो. आजचे अध्यक्ष तुम्ही आहात? म्हटलं हो. का हो म्हटलं असं विचारता? तुम्हाला अध्यक्ष होण्याचा अधिकार काय? का हो म्हटलं असं का विचारता? तर म्हणाले, मला तुमची चांगली माहिती आहे. तुमची बायको कोकणस्थ आहे, तुमच्या दोन्ही सुना देशस्थ आहेत, तुमचे जावई देशस्थ आहेत. मग कराड्यांचा अध्यक्ष व्हायचा अधिकार काय तुम्हाला? मी म्हटलं तुम्ही अगदी कराड्यासारखाच प्रश्न विचारला. आता म्हटलं मी माझ्या भाषणाचं उत्तर देईन. काका तुम्ही छान विचारलं. आणि ज्या वेळेला माझ्या भाषणाची वेळ अध्यक्षीय भाषणाची आली तर ते समोर बसले होते. त्यांच्याकडे बोट दाखवून मी म्हटलं, आज आल्या आल्या या ग्रस्तांनी हा प्रश्न मला विचारला. म्हटलं खरंच माझ्याही मनात आलं काय उत्तर द्यावं, पण यांनी अगदी माझं सगळं म्हणजे पोस्टमॉर्टमच केलेलं आहे, तर सगळं अंतर्गत माहिती यांना आहे. पण म्हटलं तुम्हाला मी एक विचारतो, माझा अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे की नाही हे तुम्ही सांगा. मी तुम्हाला असं विचारतो की सर्व ब्राह्मणांमधल्या ज्या जाती आहेत, पंचद्रविडी ज्यांना म्हणतात, कराडे, कोकणस्थ, देशस्थ, यजुर्वेदी आणि देवरुखे, या 5मध्ये सर्वश्रेष्ठ जाती कोणची? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही काय उत्तर द्याल मला सांगा? कराडे. अहो पण दुसऱ्या मोठं म्हणू का कधी? तेव्हा कराडे सर्वश्रेष्ठ आहेत. मग कराडे श्रेष्ठ जर आहेत तर जे श्रेष्ठ असतात त्यांचं कर्तव्य काय? जे श्रेष्ठ असतात त्यांचं कर्तव्य काय? ते खरे श्रेष्ठ जे कनिष्ठांना बघत आणतात. म्हणून मी कोकणस्थाची मुलगी केली, 2 देशस्थाच्या मुली सुना केल्या, त्यांना वर आणले. एक मुलगी देशस्थाकडे गेली, त्या घराण्याला मोठे केले. मला सांगा म्हटलं माझं काय चुकलं? म्हणजे असे लोक फुट झाले की तिथे आणि मग त्या ग्रस्तांच्याकडे मी बघितलं तसं ते म्हणाले बरोबर. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपली जी ज्ञाती आहे ना
ही वेगळीच आहे, ही गोष्ट खरी आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करताना ती साधी उदाहरणं दिसतात. तुम्ही एखाद्या घरी गेलात, बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले, बाहेर आलात आणि टॉवेल कुठे म्हणून बघायला लागलात की समजायचं हे देशस्थाचं घर. सापडायचाच नाही तिथे तो. पण तिथेच तुम्हाला जर अगदी हात बाहेर घ्यावं समोर टॉवेल दिसला की समजायचं हे कोकणस्थाचं घर. बघा तुमचा अपेक्षा बघितलेला की इतकं नेटके पण कोकणस्थानचं असं की तिथे टॉवेल दिसेल. ते म्हणाले मग कराड्यांचं तुम्ही हात धुतल्यानंतर टॉवेल हातात घेऊन जो उभा राहील तो करा. माझ्या या सांगण्याचा नक्की उपयोग होईल की आत्तापर्यंत नसेल जवळ तर निदान इथून पुढे तरी आपल्याला ते जमायला हरकत नाही. तेव्हा सांगण्याचं एक लक्षात घ्यायचो, आम्ही ज्या वेळेला 700-800 वर्षापूर्वी आम्ही देशस्थ ऋग्वेदी मूळचे, त्यामुळे घाटावर मी राहणारे लोक तिथून जेव्हा दुष्काळ 12 वर्ष झाला आणि अगदी राहणं अशक्य झालं तेव्हा ह्या देशस्थांच्या अनेक कुटुंब ती कोकणाकडे खाली उतरली. निरनिराळ्या बाजूनी घाटावरून खाली गोव्यापर्यंत आणि इकडच्या बाजूला चिपळूणपर्यंत असं वेगवेगळ्या भागातून उतरल्यानंतर त्यांनी थोडीशी जमीन द्या, थोडंसं आम्हाला जागा द्या असं म्हटलं. पण चित्पावनांनी सांगितलं काही मिळणार नाही. आधी आम्ही वर्षभर मरतो तेव्हा 4 महिन्याचं मिळतंय आणि त्यात तुम्ही आणि कुठे येणार. आता आधी पंचित वरून तर आलो, खाली तर जागा नाही. हा इतिहास सांगतोय मी, गंमत नाही. सगळी घाटाखालची जागा कराड्यांना मिळाली. वर नाही तिथून आले. आपण बघा सगळी गावं कोकणातली जी आहेत ना ती डोंगर पायथ्याच्या जवळची गाव. त्यात तुला तुम्ही वैशिष्ट्य पाहाल कराड्यांच्या घरांचं की सगळ्यांच्या घराला पाणी जवळ आहे. सगळ्यांच्या घराला पाणी सोयीस्कर पाहून कराड्यांनी घरं घेतली, कारण कराड्यांना आपल्या बायकांची काळजी. कोकणस्थानच्या बायका कुठून पाणी आणतात. कराड्यांच्या बायकांना स्वयंपाकघराजवळ पाणी, अशी घरं आहेत सगळी. कारण कराडे हा प्रामुख्याने स्त्रीचा काळजी घेणारा विचार आहे, कारण ती घरात राहायची विचार आणि हा बाहेर जातो सारखा. पण कोकणस्थांनी काय विचार केला, तो पुरुष प्रधान समाज आहे, आपल्याला रस्ता सोयीचा पाहिजे. कोकणस्थांची घरं रस्त्याच्या जवळ आहेत. बघा कुठल्याही गावी जायचं भिक्षुकीला पटकन तिथून निघाले तिथे गेले, त्या दृष्टीने सोयीस्कर. सगळ्यांचा आता काही विचार करण्याची वेळ नव्हे, कारण आपलं कराड्यांचं संमेलन आहे त्यामुळे बाकी तर आत्ताच ऑपरेशन करायला पाहिजे असं नाही. परंतु आपल्याला सांगतो की देशस्थ यजुर्वेदी हा जो वर्ग आहे ना त्यांचं एक तुम्हाला वैशिष्ट्य पाहायला मिळेल की यांच्यामध्ये बायका या प्रमुख आहे. घरात स्त्रीचं वर्चस्व आहे, यांना काही कळत नाही अशी बायको सहज म्हणते आणि नवराही समोर असतात. आणि इतकं असं आम्ही बोलतो ना तरी यजुर्वेदी आम्हाला प्रवचनाला बोलावतात. याच्या उलट देशस्थ ऋग्वेदांमध्ये बाईला फारसं महत्व नाही, पुरुष जास्ती महत्वाचे आहेत असं स्वतःला समजणारा असा तो वर्ग आहे. देवरुख्यांमध्ये तर आणखीनच गंमत आहे. देवरुख्यांमध्ये स्त्री प्रधानता इतकी आहे की घरातली काहीही गोष्ट स्त्रीच्या विचाराशिवाय होऊ शकत नाही. पुरुषाच्या मनात काही आलं की शेवट्यांना उद्या बोलवतो जेवायला, काही करत नाही असं आतून म्हटलं तर त्याची प्राज्ञा नाही. आणि कराडा शेवट्यांना बोलवलं तर बायकोला विचारणार नाही, आल्यावर सांगेल आज शेवट्यांना बोलवलंय आणि बायको सुद्धा म्हणेल छान केलं तो. इतका समाज चांगला, विचारवंत, सुशिक्षित, सुसंस्कृत, एकमेकांना सांभाळून घेणारा जगात कुठे आहे मला सांग. आत्ता आपण ज्यांचे सत्कार केले ते निवडक लोक आहेत कराड्यातले. यांच्यावरून मी एकच कल्पना केली, सबंध राष्ट्र चालवायची वेळ आली तर एकटी कराडी जात पुरीची. सगळ्यात शेकडो ऑपरेशन केलेला डॉक्टर आमच्यात आहे, शेकडो हजारो व्याख्यान प्रवचन दिलेला शेवटी इथे.
मगाशी माझा परिचय करून देताना 2 महत्त्वाचे शब्द सांगितले गेले नाही, त्याची कुठेतरी मला रोखरूच लागेल. त्याचं एक म्हणजे अक्षर लागलं नसेल कदाचित, ते काय म्हणत. पण अमेरिकेत 550 व्याख्यानं मी दिलेली आहेत. गेल्या वर्षी लंडनच्या ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये चर्चिल हॉलमध्ये शिवाजी महाराजांचं इंग्लिश चरित्र माझ्या हस्ते प्रकाशित झालं. आमच्या मीडियाने याची बातमी दिली नाही. शिवचरित्र ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये, पार्लमेंट हाऊसमध्ये प्रकाशित होणं ही देशाला किती गौरवास्पद गोष्ट. त्याची 2 कोटीची बातमी दिली नाही, याचं कारण आमचा मीडिया विकला गेलेला आहे. हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे, देशाच्या विरुद्ध आहे. कीर्तन प्रवचनाची बातमी देत नाही, अनाउन्समेंट देत नाही. किंबहुना आजच्या सत्कार मूर्तींच्या यादीत शेवड्यांचं नाव छापलेलं नाही. बघा तुम्ही काय शेवड्यांनी कोणाचं घोडं मारलं मला कळत नाही. प्रवचनकार आहे, नको त्याचं नाव. तेव्हा मला ह्या मूर्तींचं खूप वैषम्य वाटतं. पण एक लक्षात घ्या, आम्ही कऱ्हाडे आहोत. आमच्यामध्ये वीर शौर्याच्या परंपरेत झाशीची राणी जशी आहे, अध्यात्माच्या क्षेत्रात अत्यंत बराकोटीला पोचलेले स्वामी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आमच्याकडे झालेले. दुसरे शंकराचार्य म्हणाले अशी त्यांची योग्यता होते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर अत्यंत टॉपची माणसं कोणताही भेदभाव मनात न आणता शोधायची ठरवली तर ती कऱ्हाड्यातच आपल्याला सापडतील अशी मला 100% खात्री. एक गोष्ट आणखी सांगतो. 1965 साली मी एक पुस्तक लिहिलं. छोटं पुस्तक आहे, 20 पानाचं. पुस्तकाचं नाव आहे चित्रगुप्त एक शास्त्रीय सिद्धांत. मनुष्याच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त याच्यानी फायली बिली नाही आहे. फायली असत्या तर आपण कधीच जायला असत्या. पण फायली बिली पण फाईल असती आपण कागदही बदलले असते आतले. पण चित्रगुप्त नावाचा कुणी देव नाही, अशी कोणती देवता नाही. तो कुठली फाईल ठेवत नाही, त्याला कुठलं रेकॉर्ड ठेवत नाही. किंबहुना धर्म म्हणजेच विश्व व्यवस्था आहे. तसा हा चित्रगुप्त ही एक विश्व व्यवस्था आहे. तुम्ही जी जी आचार विचार आणि उच्चार अशी कर्म करता त्याचं गुप्त चित्रण आकाशामध्ये चालू आहे. मी त्यात उदाहरण दिलं की शब्द आकाशातून जातो हे वेदात सांगितलंय. पण शब्दाचं माध्यम आकाश आहे हे विज्ञानाला कळायला 90व्या वर्षापूर्वी कळलं, त्यापूर्वी कळलं नव्हतं. आम्ही सुद्धा साऊंड हवेतून जातो असं समजत होतो, तो आकाशातून जातो आम्हाला कळलं. चित्रही आकाशातून जातं हे टीव्ही वरून कळलं. माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे आम्ही केलेली पाप पुण्य म्हणजे आचार विचार आणि उच्चार याची गुप्त चित्रण हे आकाशात आहे. आणि जीव ज्यावेळी या देहातून निघतो तो ती कर्म त्याला धरून जवळ करतात. बँकेत जसं तुमच्या अकाउंट नंबरवर पैसे भरले जातात तशी तुमची कर्म तुम्हाला लागतात आणि 10 दिवसांनी त्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण होतं. त्याला गती मिळते की नाही हे 10व्या दिवशी नक्की होतं. आणि तुम्हाला कावळा दाखवू शकतो, एक यक्षचित कावळा की याला गती मिळाली की नाही. आमचे शाळे लोक म्हणायला लागले अहो कावळा का भात खायला येतो, मग काही वेळा का खात नाही. याचं काय उत्तर, काही वेळा का खात नाही. जवळ येतो, बघतो इकडे तिकडे, पुन्हा मागे सरकतो. काय कारण आहे. विज्ञानाच्या गप्पा आम्ही ज्यावेळी पाहतो तर विज्ञानावर आधारलेला सनातन धर्म आहे. विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. यथार्थ ज्ञान प्राप्त होईपर्यंत जे अज्ञान ज्ञान वाटतं ते विज्ञान. लक्षात घ्या, विज्ञान जेव्हा यथार्थ बोध करतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि जेव्हा हे काय कोणाचं कसं म्हणतं तर त्याला अज्ञान म्हणतात. आज एवढंच पांडित्य पुरे. पुन्हा कधी बोलायला जेव्हा यांनी सांगेल. गुरुजींचं पूर्ण प्रवचन किती श्रवणीय असेल त्याची आपल्याला आता नुसती झलक मिळाली. यानंतर मी इथे डॉक्टर शेजवलकर सरांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर बालाजी तांबे यांच्या शेजारी मी बसलोय. आज सकाळपासून माझी कंबर दुखत होती, गुडघे दुखत होते, पण इथे आलो आणि बालाजींच्या शेजारी बसल्यामुळे माझी सगळं प्रकृती सुधारली. त्यांचा सहवास मला नेहमी मिळावा
अशी सुरुवातीला प्रार्थना करतो. कार्य दुरावा ही गाजलेली मालिका बहुतेकांनी पाहिली असते. मी शेवटपर्यंत ती पाहिली. यामध्ये सर्वोत्तम अभिनय करणाऱ्या सौभाग्यवती इलाताई भाटे या कधीतरी माझ्या शेजारी बसतील आणि मोकळेपणाने मला काही विचारता येईल हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. आमच्या शेवडे गुरुजींचं वातावरण निर्मिती छान केली. मित्रो, मला आपल्या सांगावंसं वाटतं की या आपल्या समुदायामध्ये अथांग सोहळा आहे. हा अतिशय देखणा समारंभ आहे. इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलो आणि यामध्ये काही लोक सभागृहात वरती बसलेले नाही, खाली आहेत. आमचे ज्ञान महर्षी अवधूत हर्डीकर आणि ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार ज्या दोघांबद्दल मला नितांत आदर आहे, हे इथे खाली बसलेले आहेत. ज्या लोकांचा सत्कार होऊ शकला नसेल असे कित्येक कर्तबगार लोक या समुदायामध्ये आणि पाहून अभिमान वाटला की कराडे ज्ञाती बांधवांमध्ये इतके कर्तबगार लोक आहेत आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं कौशल्य कोणी केलेलं आहे? आमचे गणेश गुर्जर आणि गोपाळराव बाटोडेकर. मी व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे कुठलाही कार्यक्रम पाहायला गेलो, कुठेही बसलो असतो तरी त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन कोणी केलं आहे याचा मी शोध घेतो. आपले आजचं नियोजन आणि संयोजन इतकं उत्कृष्ट झालं आहे, हे कोणी केलं साहजिकच मला कळलं आणि ठाऊक होतं की आपले अध्यक्ष श्री गुर्जर आणि सचिव गोपाळ वाटोडेकर आणि त्यांचे सहकारी. मला असं वाटलं की इतक्या लोकांचा सत्कार झाला, गुरुजरांचाही सत्कार 2 कारणाकरता करायला पाहिजे. सांगतो, गुरुजरांनी मनापासून या ब्राह्मण महासंघाकरता इतके परिश्रम घेतले, देणग्या मिळवल्या. 42 लाखाच्या देणग्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शेअर्सच्या रूपामध्ये त्यांना मिळाल्या देणग्या ऐकून घ्या, त्याची किंमत 3 कोटीच्या आसपास. आता मला सांगा की या व्यक्तीचा सत्कार पाहिजे की नाही करायला? पण ते नंबर आहे. आमच्या कराडी बनवण्याचं एक वैशिष्ट्य बरेचसे आपण लोक स्वभावाने नम्र असतो, अहंकार आपल्या वाऱ्यात नाही. आता सगळ्यांची तुलना करायची नाही, पण कोकणात लोक व्यवहार चतुर असतात, प्रसिद्धीच्या मागे लागतात, लागावत बरोबर. सध्या सगळं प्रसिद्धीच आहे. कराडे लोक सर्वसाधारणपणे प्रसिद्धी परामुख असतात, आटोपशीर राहतात, सहसा कोणाच्या आद्यामध्ये पडत नाही. कोणी सल्ला मागितला तरच देतात, न मात्र सल्ला देत नाही. आता पुष्कळ म्हणून सांगण्यासारखे. एक समाजशास्त्र गुरुजी म्हणून होते, मला आठवत नाही केव्हा त्यांनी, पण त्यांनी कराड्यांमध्ये लिहिलेलं आहे. आणि कराड्यांना सांगताना त्यांनी सांगितलं, कराडे लोक मन मिळाव असतात, सहसा कोणाची भांडत नाही. आता जितपत खरं आहे, कराडे लोक सहसा भांडत नाही. पण मला पुढे सांगायला म्हणजे याच्यावरून आपला जाती बांधवांचा मेळावा आहे, या निमित्ताने मनात येणारा विचार सांगायचं वाटतं. आपण तर सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, पण त्याचबरोबर हे लक्षात घ्या, दुर्दैवाने आपल्याला सुद्धा कित्येक वेळा मतभेद होतात, त्याचं पर्यवसान भांडणात होतं आणि त्यामुळे अनेक संस्था धुळीला नेतात. आपल्याला एक आरोप आहे, आपल्याला कराडे ब्राह्मण नव्हे पण ब्राह्मणांबद्दल, की आम्ही अँटी सोशल आहोत. अँटी सोशलचा अर्थ असा की आम्ही आमच्यातच इतके भांडत असतो की त्यामुळे परकीय लोक, स्पर्धा करणारे लोक आमच्या पुढे जातात. माझा अनुभव सांगायला हरकत नाही मोकळेपणाने. मी ज्या संस्थेमध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या संस्थेमध्ये त्या काळामध्ये अनेक प्रकारचे मतभेद मला पाहायला मिळाले. ते इतके की त्यामुळे संस्थेचा विकास करणं होऊ शकलं नाही. आजही कित्येक ठिकाणी मी पाहतो भांडण आहेत, मतभेद आहेत आणि त्यामुळे आपल्यातले लोक आपल्या विरुद्ध असतात. त्या मानाने तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे माझं तरी मत आहे, जैन समाज, मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी यांच्यामध्ये मतभेद असतात, पण ते चव्हाट्यावर येत नाही.
संस्थेला आड येत नाही. सुदैवाने मी बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवलं, त्यामुळे अनेक मारवाडी आणि गुजराती विद्यार्थी मला जवळून पाहायला मिळाले. त्यांच्या घरी मी गेलो. मी जैन समाजाच्या घरी जातो आणि मला असं दिसतं घरातले मतभेद बाहेर आणत नाही. आमच्यामध्ये म्हणतात, आमच्यामध्ये सगळ्या ब्राह्मणामध्ये आम्ही अँटी सोशल आहोत. हे खरं खोटं सगळ्यांचं मत काय असं नाही. कोण काय आपल्याला काय म्हणतात तुम्ही आपल्याला सांगितलं. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं, या निमित्ताने आपण जे एकत्र आलो असं एकत्र येत राहायला पाहिजे. हा एकत्र येण्याचा जो समारंभ आहे ही सुरुवातच आहे. असे समारंभ सारखे नाही करता येत, पण जेव्हा जेव्हा आपण एकमेकांना भेटू तेव्हा तेव्हा आपल्यात तरी एकोपा पाहिजे. आणि एक गोष्ट सांगायची वाटते ती सांगून मी पुरं करतो. आपल्यातल्या अनेक लोकांना उद्योजक होता आलं पाहिजे. आपल्याकडे उद्योजक झाले. शंतनुराव किर्लोस्कर, स्वस्तिक रबर प्रॉडक्ट्स आहे, वसंतराव वैद्य एकाराडे, अशी पुष्कळ नाव आहे. मग अशी प्रभाकर पंचवडे नावाचं एक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तबगार लोक आपल्याला आहेत. मला या सगळ्यांना अभिमान वाटतो. आपल्याकडे मकरंद फणसळकर म्हणून एक आहेत ना, हां, त्यांनी पुढाकार घेऊन इथे उद्योजकाचा मंच